आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज दत्ता भाऊन मी चाललोय मडीला. दत्ता भाऊन मी नाही अजून दोघं जण दाखवतो तुम्हाला. सगळे लवकर एक गाडी आहे. हे दोन मेंबर महाभावन मा सुद्धा काय खाता येईल. पाहणं खाऊ नका ते चक्राम पडतात इकडं. काय का शेट हाय म्हण ब्लॉक चालू केलाय. ब्लॉक चालू केला हाय म्हण. हाय म्हण हाय. अच्छा म्हणतो केडा चुलताय. या बघा गाईस दत्ता भाऊनी त्याचे पाहुणे रावळे भेटले. त्यांना गाडीवर बसलं. मला दिलं उतरून. मी आलो आमच्या गाडीवर. त्याचे कोण रिलेटिव्ह आहेत काय माहिती. अय पेट्रोल लागलं का. तिथं दिलं यांना सुगडून चाललो आम्ही आता. दमाने आहे दगड तुगड बा. कोण आहे ते पाहुणे. आजी किती आजी आहेत तुला. मग आजी आपल्याला पाहिजे चष्मा लावला त्यांचे ते म्हणले आता फुगेला दिसतंय पोरग वगैरे दिसतंय. हा म्हणून चष्मा काढला चष्मा घालून फुगरीसाठी चष्मा नाही घालीत कधी काय. गाडीवर चष्मा खूप घालते. तिची घाण आहे गोडाची गाडीवर. बर बघू दामानी चला. दामान सर अच्छा चुलताय मग ते जात्या म्हणतोय. त्याला अच्छा म्हणतो ते आम्ही तिघ आहेत बरं का. ध्यानात ठेवू जाते. कडीला लावा कडीला. कडीला लावा आम्ही 70 आहे का याच्यात. 70 आहे का 70 काढा जाते कर का. नाही दामन चला दामतो नका. अरे दामन आहे घालतो. कुत्रे बित्रे आडे जाते जाते. बाय 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 भाऊ आहे. तर गाडी आता पाथडी जवळ जवळ आलो आम्ही. इथं पेट्रोल टाकायला थांबलो. आपल्या गाडीत महाभाव गेला पेट्रोल टाकायला. हे दत्ता भाऊ फोटो बिटो काढे. दत्ता भाऊच्या काय दिसू राहिला दत्ता भाऊ. वर बघ दत्ता भाऊ. तिच्याला अमरापूर पासून 10 किलोमीटर लांब आलो. काय कोणाच्या बॉटल लागली. 6 म्हणजे बॉटल. आता दत्ता भाऊच्या बबलीच्या बॉटल लागले. मग आता दत्त्याचं मन तिकडच लागत असते. दत्त्याच्या बबलीच्या बॉटल लागले काही रकम. आवाज येतो का नेट. हा बबलीच्या बॉटल लागले. या पा तुम्ही शांत राहा रे. आता बबलीच्या बॉटल लागले तुम्हाला काही कळत का नाही. सिरियस मॅटर चालू आहे नाही. येऊ मान माग मडी कॅन्सल होती काय ना आपली मध्ये. तसं म्हणणं काय धावण्या मडी काय कॅन्सल होत नसती. जर नाही आलं या गाडीवर बसून जाईन मी. पण मडीला जायचं भाऊ आज. हा बरं चला. रक्त गेलं किती गेलं. रक्त गेलं. अय थांबा पातळी मध्ये नाश्ता करूत. चल त्या. तर आता पातळी मध्ये भेटत तुम्हाला. तर बाय बाय. तर गाईज आम्ही इथं हनुमानात दर्शनासाठी थांबलो. आपलं मावठ्या देवी जाता जाता हनुमानात मंदिर लागतं. मावठ्याकडे जाणार रोड. आपली गाडी काय दिसू राहिली आहे. घोडा ब्लॅक हॉर्स चामा. दत्ता भाऊचं वेगळंच चाललंय. दत्ता भाऊच्या जीएफच्या हाताला लागली फरशी. तिचं निघाले रक्त. भाऊचं मनात लागा दुसरीकडे पुढं. भाऊचं फक्त तेवढा डोक्यात आहे. दत्त्या अय दत्त्या अय दत्ता भाऊ. महादेवाची मूर्ती मस्त. पिंड मूर्ती नंदी. आणि इकडं विष्णू माता लक्ष्मी. तिकडं आपले गणपती बाप्पा. आणि इकडं आपले बजरंगबली.
किती देव तिथं 2 3 4 देव आहे तिथं. इकडं वा फोटो बिटो काढत चालू यांचं. आता होय हनुमानाला मागात तिला हनुमंत तिला नीट होऊन दे. ब्रह्मचारी देव आहेत ते. नीटच नाही व्हायची मग. किती फुटाची मूर्ती असेल रे बा. यांचे फोटो बिटो काढत चालू आहे तिथं. थोडा नाही का तो तो काढायचा घ्या कांदा. जर अक्षय आपला फोटो काढ. अक्षा म्हणतो का आकाश नाव आहे त्याचं. आणि अक्षय बिक्षय गेला तिकडे. आकाश श्राप द्याला श्राप चांगला जाते पासून. बरं मी आता दर्शन बिर्शन घेतो. आता कुठे भेटायचं. आता डायरेक्ट मोठा आता डायरेक्ट मावटाला. इथून जवळ आहे मावटा. किती किलोमीटर असेल काय मी 10 आधी दर्शन घेऊ. आधी दर्शन बिर्शन घ्यायचं मग जेवायचं. आधी देवधर्म काय चल बाय बाय. चल माग मंदिर मावट्याचं. तर काही आलोय आम्ही मंदिराच्या पार्किंग मध्ये उभा आहे. माझ्यासोबत आकाश आहे. आता तुम्हाला मंदिर दाखवतो तुम्ही कसं आहे. बा पुरं मंदिर आहे. मंदिराचं शिखर मंदिराचं काम चालू आहे. बहुतेक बांबू बिंबू लावलेत. आम्ही चाललो आता मंदिरामध्ये. तुम्हाला दाखवतो आतून कसं आहे मंदिर. चल बुट्टा बिट्टा काढतो. चल कुठं गाडी गाडी बसेस काढ. मी पण चप्पल काढ काढून ते गेले काय जाते ते. चल मग काढ लवकर आपणच. आज लय गर्दी इथं खूपच. गाड्या कुठे आहेत आपल्या. हिंदू चल इथं आज गर्दी लय रे. भेटत नारळ बिरळ. इथे अन्नदान व देणगी स्वीकारली जाईल. बर आज लय गर्दी रे. मग काय आज याच्यामुळे असेल अमावस्यामुळे तिकडून लोक येत नाही का पाया पडायला. मडी गोल्ड बरोबर. पाहिजे आतमध्ये जायचं. एंट्रन्स म्हणतो. एंट्रन्स मंदिरात जाण्याचा मार्ग नाही. मंदिरात जाण्याचा मार्ग. काय आवाज राहिले दुप्पक दुप्पक. तो कनेक्ट काय पाहिजे अशा मूर्त्या आहेत देवांच्या. मंदिरात आल्यावर असं गार वाटतंय की मंदिरात गार वाटतं. बाहेर असं गार होत. आमचा दत्ता भाऊ आमची वाट बघू राहिली. तर दत्ता भाऊ हाय म्हण भाऊ. जय हरी. महिलांचा मार्ग. अरे इकडून पुरुषांचा आहे. येत आहे चला. पण ते तिच्या हाताला लागले. देवाला काय मागणार लो. देवाला मागवतो ना आता देवीला. देवीला काय मागवतो. थांब देवीला सांगतो लवकर लवकर लिहो. मग आशीर्वाद मला आशीर्वाद लागला. देवाला आशीर्वाद देतो.
बरं मी इथं व्हिडिओ एंड करतो कारण आतमध्ये परवानगी नाही व्हिडिओ बनवायची मग मोबाईल जप्त तर बाय बाय. तिथं दादा आमचा पैसे चिटकू राहिलाय जर मनातली इच्छा पुरी होत असेल तर इथं ठोकळा चिटकवतो काय माहिती दादा चिटकवतो की नाही आमचं. अय गीतीचं नाव चिटक्या वहीन का देवील म्हणा खरं चिटक्या लागले म्हणून हे गप नाव नको चिटकव चिटकवतो मनातलं बोल आणि मग सोडा चला. नाही होणार सक्सेसफुल. काही आम्ही आलतो देवाला मला आता खरंच वाटतं देवाकडे जायला बसल्या कारण सध्या गाडीतच चालू राहतो मला की देवा एका हाताने आहे घाला गाडी चालली तर एका हाताने पोलिसांना बोल राहिला आहे. अरे मी चालू पण गाडी होय रे तू बोल ना मागे होय मी गाडी चालली ना अरे भावा एंगल नको करू गाडी जर पडलो ना हा मी चालतो होय मागे आता मी गाडी चालली आता आम्ही आता धामणगाव मध्ये आपलं मडील जाता जाता इथे मस्त मंदिर लागत छोटंसं धामणगाव धामणगावची देवी तिथं बसलोय दर्शन घेतलं आत्ताच दर्शन घेऊन बसलोय. इथं पण ते विषय तिथं असं एक दगड आहे त्याच्यावर एक रुपया 2 रुपये काय ठेवायचे 8 ठेवायला मला ती इच्छा म्हणायची जर पूर्ण होणार असली तर दगड बिंगत तर बिंगला चला दगड बिंगत अय इकडे ना दगड बिंगायचं 1 रुपया ठेवायचा त्या मनातली इच्छा बोलायची जर होत असली दगड बिंगत. काय म्हणणार काय मंदिर आहे छोटस आपलं धामणगावच्या देवीचं मंदिर असं मंदिर असं छोटस आनंदी बिंदी इथून डायरेक्ट मडीला भेटल ना घे ना कायचा ऍड्रेस लागत 4145 करून दे अपडेट आधारला कुठे गेली इथून डायरेक्ट मडी ऑन द वे भेटत मडीत आता. कोण भारी दिसतो आपलं तू भारी दिसतो नाही गो तू भारी दिसतो मी दिसायला गोर आहे आज बरं एकदा स्माईल. माझा दात थोडा बघतो तर काही आम्ही आलो आता मडीत महाभावान येऊ राहिलेत मागून आमच्या हायवे ड्रायव्हरने गाडी काढली अशी कुडून गर्दीतून आणि आम्ही लवकर आलो ते येऊ राहिलेत मागून बिचारे दम्मानी त्यांची वाट पाहता म्हणून मडीत येऊन बसलो इथं गर्दीत आफाट गर्दी बघूत काय होत आहे काय गर्दी हिशोबाच्या बाहेर गर्दी आहे मक्कार गर्दी आहे. तुम्हाला लोक दाखवतो बाहेर गर्दी असा माझा टाकायचा निघून जायचं सगळ्यात सोपं तुम्हाला आता मंदिर दाखवतो काय विषय लोक बाहेर लागले लोक आतमध्ये इथं मच्छिंद्रनाथाची मूर्ती आणि आपलं इथं असं काय मंदिर आहे आपल्या मंदिराकडून येण्याचा मार्ग पाथर्डीतून येतात निवडून घे तिसगाव आपलं मंदिर इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे ध्यान मंदिर मस्त मंदिर एक नंबर. लय गर्दी आज आमुष असलं मग आज आमुष आहे त्याच्यामुळे जास्त करण्यात एवढी गर्दी नसते इथं. नवनाथ पारायणी मंदिर दरवाजा काय मुगड असतो तामशाल बंद असतो कारण गर्दीला असते आमच्या.
बंदच केली कडे. चला चला पुढे चला हे सुद्धा चालू असतं पण हे सुद्धा बंद आहे कारण गर्दीच तेवढी लोक इथं लय गर्दी करते फोटो काढायसाठी. ट्राय करून पाहतो मी जमत तुम्हाला दाखवायचं. हे लोक कुठून गेले हत्तीच्या काळातून कालिमनाथ मूर्ती हत्तीच्या काळातून येताना आज सगळं बंद आहे. आज गर्दी पण लई आहे. इकडून जातात लोक पण आपल्याला रिक्स नाही घ्यायचं आपलं. चला मला आता मा भाव दत्त्या आणि आकाशाला सापडावं लागेल पुढं गेली गर्दी आज. काहीच तुम्ही पाहिलं जसं का मंदिरात गर्दी किती आहे आणि खाली आलोय मला मी चप्पल सापडली दत्ते चप्पल हरली आमच्या सापडत इकडे तिकडे पण तुझी चप्पल एवढी भारी नाही कोण न्यायला अरे तुटलेल्या भोकाची चप्पल हरली आत्ता बघू. आज माझ्या नाही राहिली मंदिरात कारण दरवेळेस आम्ही येतो ना तर सारं मोकळं मोकळं असतं. दर्शन बिर्शन एकदम व्यवस्थित होतं पण आज आमुषामुळं एवढी पब्लिक आली. आता इथं माळिंबाला जायचं तिथं पण तसंच असणार. तिथं पण एकदम आफाड गर्दी असते. दत्तेची आरली चप्पल दत्तेकडे दत्तेकडे साबडी का कुठं सोडली होती हा काय माहिती आहे घातली घाल तू पण एखाद्याची दलिंद्र न घेऊन जाऊ घरी एखाद्याची. पा चप्पल चोर जाते तो हिचे ना सापडी 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 का असं करता भाऊ पोरगी काय सुधरून द्याय ना बोलत त्याला. मंदिरात आलो इकडं आलो तिकडं आलो आणि आज तिच्या हाताला लागलं रक्त आलं त्यात त्याला फोटो पाठवला त्याच्या मनात लागा नाही त्याचं मन तिकडं त्यात त्याची गाडी मी चालली तर त्यात त्या मागे चॅटिंग करतो काय करा काय पुढं न्यायच्या लायकीच नाही पाहिलं का दान काय चालू चॅटिंग देवाकडे काय माहिती भेटले होते येड्याला झालं खळं ना आली गंप कधी नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात असंच होतं. पुरीसाठी जीव द्या निघाला होता जात्या जेवणामध्ये तू खाल्लाय का देवाच्या दारात आलोय काहीतरी देवाला हातपाय पडावा पाय बी पडावा वाटांगण बिटांगण घ्यावं दिससाठी बाय त्या बोर करून राहिला आता बाय. तर काही तिथं बसलो नाश्ता करा मिसळ खाल्ली मिसळ घेऊन एकदम मोकळा झालो एकदम त्या खाता खाता पूर्ण बोल राहतो चालू मी खाऊन पिऊन एकदम मोकळा हातात फोन पोरीसोबत चॅटिंग खातोय. अरे खाऊन घ्या आधी अवघड द्यावा पोरं येडे होत्यात कराय वर टापा टापा आता जायचंय पुढं अजून मडीतच बसलेलं तर माझ्या हात डोर ट्रॉफिक मध्ये आमचा दत्ता भाऊ गरम झाला ट्रॉफिक मध्ये. सांगायचं होता महिंद्रात जायचा प्लॅन कॅन्सल झाला कारण विषय काय झाला होता माझ्या भावाला गाडी आहे 3:30ची पुण्याची पुण्याला जायचं होतं त्याला तर ते कॅन्सल केला. आता इथं किती वाजले
इथं वाजली आता आम्हाला 2:30 एका तासात काय घरी. ऐकून का काय माहित त्यांना होती मलाच माहित. आम्ही येत तर त्याच्या पुण्याची गाडी होती, त्याच्यामुळे कॅन्सल केलं. काय म्हणलं बा अय ते कुठं राहिले. तर आता भेटत घरी डायरेक्ट. तर गाईज आम्ही आलो शेवगाच्या बस स्टँडवर, कारण माझा भाऊ चालला आज पुण्याला. जसं तुम्हाला सांगितलं होतं प्लॅन कॅन्सल झाला होता आपला माळ्यांब्याला जायचा, कारण त्याची पुण्याची गाडी होती. कितीची गाडी होती? 3:30ची गाडी होती. इथं किती वाजले इथं 4 वाजले. आज घेऊन आज आपल्या संघ आहे आकाश पहिलवान. बॉडी पा अल्ले एकदा फ्लेक्स कर बरं. एकदा हे पा दंड अल्ले दंड बघ पोराचे दंड. नाही नाही हे पोरं माझे तुला सोडून नाही येणार आम्ही उद्या जाय. उद्या एसटीन जाईन. खरं का हे बी खरं आहे माझ्या लक्षात ना. एसटी ना एसटी महामंडळ. मी आवडतो मला नाही होणार. याची बॅग लपून ठेव रे. घ्या याची बॅग लपून ठेव. जायचं नाही. ती कोण अशी महाग आहे 350ची. चाललो मी. अरे बॅग लपून ठेव कुठं जायची. याला जवळच देत नाही रस्त्याला, याला उचलून घरी आण. चढ जाईन उद्या. मला पण जायचंय ना. उद्या जाय ना, पण रातची रात काय होणार. कुठे गेले याला जमूनच देणार नाही आज. काय उद्या कामावर जाशील तू. त्याला काय होते. त्याला काय होते. अरे काय बॉडी होती त्यासारखी बॉडी बनायला काय खावं लागेल. काहीच नाही घरचं जेवण जेवा फक्त. खतरनाक बॉडी होती. काय चलत आहे पोरगा. आह आह आह. तर गाईज हा ब्लॉग इथे सेंड करतो. आणि हा ब्लॉग कसा वाटला सांगा. आज फर्स्ट टाइम ब्लॉग बनवून राहिलो. मला माहिती चुका झाल्याच असणार, कारण याच्या आधी मी कधी ब्लॉग बनवला नव्हता. हा फर्स्ट टाइम बनवून राहिलो. तर कमेंट करून सांगा कसा वाटला.